MHT CET झाली की हे सगळ्या गोष्टी ड्यूरिंग योर एडमिशन प्रोसेस इतनी ज्यादा जरूरी होने वाली है कि बिल्कुल ही मैं यहाँ पे कॉलेजेस का कड़ा चिट्ठा आपके सामने खोल के रखने वाली हूँ। अब माय डियर स्टूडेंट्स बहुत ध्यान से सुनना है, वी हैव सम वेरी 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 इंपॉर्टंट थिंग्स राइट हियर। आता बाळांनो, जर तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजेस बद्दल बोलले स्पेसिफिकली इन महाराष्ट्र, तर बाळांनो 99% ऑफ द टाइम्स द एडमिशन्स हॅपन only through MHT CET and only through JEE Mains. But my dear students, काही असे स्टूडेंट्स असतात जे म्हणतात की मैम लास्ट मोमेंटला CET का टाइम हमारे साथ ये हो गया था, मैम मी जाऊ नाही शकलो पेपरला, तसं तर ह्या वर्षी पेपर 2 वेळा आहे, पण तरीही माय डियर स्टूडेंट्स देयर आर सम कॉलेजेस which can give you admissions on the basis of your 12th marks only. पण बाळांनो त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहे. इफ यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन इन एनी ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि जर तुम्ही MHT CET आणि JEE दिली नसेल तर यू हॅव 2 ऑप्शन्स. पहिलं तर यू कॅन डायरेक्टली टेक थ्रू द मॅनेजमेंट कोटा आणि दुसरं that there are some colleges who conduct their own examination, their own entrance examination. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता पुढे दाखवेल की कोणते कॉलेजेस कशा प्रकारे एंट्रन्स एक्झामिनेशन घेतात. सो ते आपली आपली एंट्रन्स एक्झामिनेशन घेतात आणि त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये जर तुम्ही चांगलं स्कोर केलं तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये हव्या त्या ब्रांच मध्ये सीट भेटू शकते. आता मी तुम्हाला पुढे पूर्ण लिस्ट लावून दाखवत आहे की एखादा कॉलेज आहे, इथे इतके इतके सीट्स आहे, ह्या सीट्स मध्ये किती सीट्स थ्रू MHT CET भरतात आणि किती सीट्स थ्रू देअर ओन एंट्रन्स एक्झामिनेशन भरतात. ठीक आहे. आता त्याच्या बाळांनो 7 नंबरला आलं DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. बाळांनो दिस इज अ व्हेरी व्हेरी ओल्ड कॉलेज विच वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1994. त्यानंतर बाळांनो इट इज अ टाइप ऑफ प्रायव्हेट कॉलेज ऑफकोर्स आणि हे कॉलेज आहे मुंबईमध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगते, अर्ध्यापेक्षा जास्त 95% ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेजेस आर इन मुंबई आणि पुणे ओनली. त्यानंतर बाळांनो हे जे कॉलेज आहे, जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये म्हणजे तुमच्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये 50% मार्क्स असले पाहिजे. 45 त्यांनी दिलेत, बट यार 50 तुम्ही पकडून चला. आणि बाळांनो ऑफकोर्स द कंपल्सरी सब्जेक्ट्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स have to be there. त्यानंतर बाळांनो इथे तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, so my dear students here you can take admissions purely based on the merit list of MHT CET or JEE Mains. त्यानंतर बाळांनो आता MHT CET or JEE Mains थ्रू जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर यू हॅव टू गो थ्रू द एंटायर प्रोसेस ऑफ द कॅप राउंड, काउन्सिलिंग, हे सगळं होतं आणि त्याच्या बेसिसवर बाळांनो तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण तुम्ही म्हटले की नाही मॅम मला हे कॉलेज खूप आवडतं, मला तिथेच ऍडमिशन घ्यायचंय आणि इन केस थ्रू द कॅप राउंड यू आर अनएबल टू गेट ऍडमिशन इन दॅट कॉलेज, मग व्हॉट इज अनदर ऑप्शन? तर बाळांनो थ्रू इन्स्टिट्यूट लेवल कोटा इथेही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. नाउ व्हेन आय से इन्स्टिट्यूट लेवल कोटा, मी तुम्हाला जसं सांगितलं एक तर JEE Mains और थ्रू MHT CET तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटेल पॉइंट 1 और पॉइंट 2 व्हाट यू कैन डू इज कि मैम नहीं मिला है यहाँ पे हमको हमारे परसेंटाइल पे या रैंक पे एडमिशन, तर बाळांनो द इंस्टिट्यूट विल कंडक्ट देयर ओन एंट्रन्स एग्जामिनेशन एंड ऑन द बेसिस ऑफ दैट यू कैन गेट इनटू दिस कॉलेज. दिस इज द सेकंड ऑप्शन. आता बाळांनो हे इन्स्टिट्यूट लेवलवर कसं होतं याचं मी फक्त तुम्हाला एक रफ प्रोसिजर दिलेली आहे की इन्स्टिट्यूट आपला फॉर्म रिलीज करते. देन तुमचं जर डोक्यातच असेल ना काही हो मॅम ती तिकडे गेली म्हणून मलाही त्या कॉलेजमध्ये जायचंय, मग स्वतः जायचं तिथे रिसेप्शनवर विचारायचं तुमचे फॉर्म्स कधी येतात, मग त्या फॉर्मचं पेमेंट करायचा. पेमेंट केल्यानंतर ते तुम्हाला सांगतील एक्झाम कधी होणार आहे, एक्झाम द्यायची, मग ते त्यांची मेरिट लिस्ट लावतील. मेरिट लिस्ट नंतर त्यांचा काउन्सिलिंग राऊंड होतो आणि मग तुमचं ऍडमिशन होतं. सो मी इथं एक रफ असा डेटा चार्ट दिलेला आहे की कशा प्रकारे थ्रू इन्स्टिट्यूट लेवल कॉलेजेसचं काय प्रोसिजर असतं, पण हे प्युअरली कॉलेज टू कॉलेज बेस्ड असतं. त्यानंतर बाळांनो ऍडमिशन्स किंवा सीट्स कशा फुल होतात, तर 80% सीट्स आर फिल्ड बाय द कॅप राउंड म्हणजे थ्रू MHT CET और JEE, आणि बाळांनो 20% ज्या सीट्स असतात त्या फुल होतात थ्रू द इन्स्टिट्यूट लेवल राउंड्स. म्हणजे जसं मी म्हटलं आपल्यासारखे काही मुलं असतात जे म्हणतात की मॅम मला त्याच कॉलेजमध्ये घ्यायचं आहे कारण ती तिकडे आहे म्हणजे माझी बहीण, तर मग मॅम पण तिला तर भेटलं पर्सेंटाइल, मला नाही भेटलं, तर बाळांनो तुम्ही जाऊ शकता थ्रू इन्स्टिट्यूट लेवल एक्झाम. त्यानंतर बाळांनो इथे द्वारका सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्ही आता नीट लक्ष द्या
टोटल सीट इंटेक किती है, म्हणजे जर इथे तुम्ही कंप्यूटर इंजीनियरिंग बद्दल बोलले तो बच्चों यहाँ पे टोटल नंबर ऑफ सीट्स आर 180 सीट्स, आणि 180 में से 180 सीट्स ये आपके कैसे फिल करेंगे बोलो, तो थ्रू इंस्टीट्यूट लेवल या थ्रू MHT CET। तो बॉस ये 180 वो लोग फिल करने का ट्राई करेंगे थ्रू MHT CET और थ्रू JEE मेंस, लेकिन इन 180 में से 36 सीट्स ऐसे हैं विच विल बी फिल्ड बाय द मॅनेजमेंट कोटा। कारण बाळांनो हे बघा दोन ऑप्शन्स आहे, एक तर तुम्ही थ्रू MHT CET और थ्रू JEE जाऊ शकता, इथून नाही झालं तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही मॅनेजमेंट कोटा थ्रू जाऊ शकता, आणि तिसरं ऑप्शन हे आहे की इन्स्टिट्यूट लेवल टेस्टनी तुम्ही जाऊ शकता। सो तीन ऑप्शन्स आहे, पण आपण प्रयत्न करणार थ्रू MHT CET और JEE जायचं। त्यानंतर जर बाळांनो कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग किंवा डेटा सायन्सचा विचार केला तर अगेन 180 सीट्स है, 180 में से 36 सीट्स जो है 180 में से 36 सीट्स कैन बी फिल्ड बाय योर मैनेजमेंट कोटा, और 180 माइनस 36 जितने भी सीट्स बचे हैं दे विल बी डन बाय योर MHT CET और JEE। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमचा विचार केला, अगेन 180 इज द इंटेक कॅपॅसिटी, आउट ऑफ विच माय डियर स्टुडंट्स 36 सीट्स विल बी फिल्ड बाय द मॅनेजमेंट कोटा अँड रिमेनिंग थ्रू योर MHT CET और JEE, आणि लास्ट आहे IT, इट इज द सेम, ठीक आहे 180 आणि 36 थ्रू मॅनेजमेंट कोटा। त्यानंतर बाळांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग 180 36 रिमेन्स द सेम। AI चा जर तुम्ही विचार केला तर बाळांनो 60 सीट्स आहे, सीट्स कमी आहे कारण इट इज वन ऑफ द मोस्ट बूमिंग ब्रांचेस राइट नाउ, आणि 60 मधून बाळांनो 12 seats are filled by the management quota and 60 minus 12 remaining seats are filled by your MHT CET or JEE। आणि बाळांनो कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि भरपूर सारं रिलेटेड टू सायबर सिक्युरिटी जर तुम्ही विचार केला तर अगेन 60 सीट्स आहे ज्याच्यातल्या 12 विल बी डन बाय द मॅनेजमेंट कोटा। त्यानंतर बाळांनो इफ वी टॉक अबाउट द फीज अँड पॅकेजेस, ऑल दीज आर प्रायव्हेट कॉलेजेस, त्याच्यामुळे फीज बघा इथे आहे 2,08,125 पर ॲनम म्हणजे एव्हरी इयर। पूर्ण इंजिनिअरिंगची नाहीये रे गाढवा, ही बाळा एका वर्षीची आहे, ठीक आहे। त्यानंतर हायेस्ट पॅकेज आतापर्यंतचं तिथे आहे 228 LPA, आणि म्हणजे असं ॲव्हरेज पॅकेज जर आपण विचार केला तर 8.3 LPA त्याचा ॲव्हरेज पॅकेज आहे। सेकंड आहे VIT पुणे, खूप चांगलं कॉलेज आहे, ठीक आहे, खूपच चांगलं कॉलेज आहे। माझे आय थिंक 17 to 18 स्टुडंट्स या कॉलेजमध्ये आहे जेव्हा मी ऑफलाईन शिकवायचे तेव्हा। त्यानंतर बाळांनो एलिजिबिलिटी काय, अगेन 50% इन युअर महाराष्ट्र बोर्ड लागेल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स सारखे सब्जेक्ट्स कंपल्सरी लागतील। ऍडमिशन कसे होणार, प्युअरली बेस्ड ऑन MHT CET और JEE मेन्स, आणि त्याच्यामध्ये बाळांनो जर तुम्हाला MHT CET और JEE मेन्स थ्रू अप्लाय करायचं असेल तर यू हॅव टू गो थ्रू द काउन्सिलिंग प्रोसेस, ठीक आहे। पण बाळांनो जर तुम्हाला वाटलं मॅम मी खूप प्रयत्न केला या कॉलेजसाठी, खूप जास्त प्रयत्न केला मॅम VIT साठी, पण मला VIT भेटलंच नाही, मग लास्ट ऑप्शन काय आहे तर बाळांनो इट इज टेकन थ्रू इन्स्टिट्यूट लेवल कोटा, ठीक आहे। त्यानंतर आता इथे मी परत सगळं तेच दिलेलं आहे। जर तुम्ही इथं कम्प्युटर इंजिनिअरिंगचा विचार केला तर बाळांनो 720 सीट्स आहे, म्हणजे इनटेक कॅपॅसिटी 720 आहे। त्या 720 मधून बाळांनो 103 सीट्स हे 108 सीट्स हे लोक फिल करतात थ्रू इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजे आपली एंट्रन्स घेऊन, आणि जे NRI आहे त्यांच्यासाठी 36 सीट्स ठेवलेले आहे। त्यानंतर ITचा विचार केला तर अगेन 360 सीट्स आहे ज्याच्यातल्या 54 दे विल फिल थ्रू द इन्स्टिट्यूट लेवल आणि 18 विल बी डन बाय द NRI। त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा विचार केला 360 सीट्स आहे, 54 थ्रू इन्स्टिट्यूट लेवल आणि 18 थ्रू फॉर NRI। तर इथे मी पूर्ण हा डेटा चार्ट लावलेला आहे, यू कॅन गो थ्रू इट। टोटल फीस किती आहे तर बाळांनो टोटल फीस आहे 7 लाख, हायेस्ट पॅकेज आहे 44 LPA, आणि याचा ॲव्हरेज पॅकेज आहे 7 LPA। त्यानंतर बाळांनो नेक्स्ट आहे MIT WPU। MIT WPU 2017 मध्ये एस्टॅब्लिश झालंय, थोडंफार नवीन कॉलेज आहे पण बाळांनो प्लेसमेंट टॉप नॉच आहे। इन्स्टिट्यूट टाइप कसं आहे, प्रायव्हेट आहे, कुठे आहे, पुणे महाराष्ट्र। कोणते इथे तुम्हाला ब्रांचेस दिसतील तर बाळांनो BTech दिसेल, त्यानंतर BTech केमिकल इंजिनिअरिंग दिसेल, BTech सिव्हिल इंजिनिअरिंग, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन, BTech कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, BTech कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, BTech इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग। तर अशा ह्या सगळ्या ब्रांचेस तुम्हाला इथे दिसतील, आणि बाळांनो याच्यासोबत एलिजिबिलिटी रिमेन्स द
सेम की तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये 50% पाहिजे आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स कंपल्सरी पाहिजे, प्लस यू शुड हॅव गिवन MHT CET आणि क्वालिफाईड इट विथ अ गुड पर्सेंटाईल. त्यानंतर बाळांनो इथे 80% सीट्स आर फिल्ड थ्रू MHT CET और JEE आणि रिमेनिंग 20% ज्या सीट्स आहे दे आर फिल्ड बाय द इन्स्टिट्यूट लेवल राउंड्स. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो इथे फीज जी आहे 4,10,000 फॉर CSE आणि AI ब्रांचेस, कारण टॉप नॉच ब्रांचेस आहे आणि पॅकेजेस पण त्याचे तेवढेच टॉप नॉच असतात. त्यानंतर बाळांनो फीज फॉर रिमेनिंग ब्रांचेस 3,65,000 पर्यंत जाते. हायेस्ट पॅकेज जे गेलेलं आहे ते 51.36 LPA गेलेलं आहे आणि बाळांनो ॲव्हरेज पॅकेज 7 LPA आहे. ठीक आहे, मिनिमम 10 तो मिल ही जाएगा, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण कॉलेज मुंबईमध्ये आहे. बाळांनो याच्या ऍडमिशन प्रोसिजर मध्ये पण सेम आहे. यू कॅन गो थ्रू दिस फॉर JEE और थ्रू MHT CET. ठीक आहे, कॅप राउंड थ्रू जावं लागेल, नाही झालं तर थ्रू इन्स्टिट्यूट लेवल तर इट इज पॉसिबल. त्यानंतर बाळांनो इथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता थ्रू मॅनेजमेंट कोटा ऑल्सो. जसं मी सांगितलं 2 ऑप्शन्स आहे, इधर यू डू इट हाऊ थ्रू द MHT CET और JEE मेन्स किंवा राहिलेल्या 2 ऑप्शन्स मध्ये फर्स्ट ऑप्शन इज दॅट यू कॅन डू इट थ्रू योर मॅनेजमेंट कोटा एक असू शकता किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर दे विल टेक देयर ओन एंट्रेंस एग्जाम एंड देन ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट आपको वहां पे एडमिशन मिल सकता है. टोटल फीस कितनी है तो बॉस विदाउट हॉस्टल, ठीक है, ये बस कॉलेज की फीस है 5,49,525 रुपीज. आणि बाळांनो इफ यू टॉक अबाउट अदर ब्रांचेस, हे टॉप ब्रांचेस आहे जसं की AI CSE किंवा IT झालं आणि अदर ब्रांचेसचा विचार केला तर 5,04,325. त्यानंतर बाळांनो जर याचा ॲव्हरेज पॅकेज विचार केला तर 8,62,000 पर्यंत जातं आणि जर मॅक्झिमम पॅकेज विचार केला तर सेम MIT ला बीट करतं 51.72 LPA. ठीक आहे. नेक्स्ट आहे SPIT. अगेन दिस इज अ कॉलेज विच इज इन मुंबईचं व्हेरी ओल्ड कॉलेज, 1995 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. प्रायव्हेट कॉलेज आहे, मुंबईमध्ये आहे. बाकी तर सगळं सेम आहे. देर इज 20% कॅप फॉर महाराष्ट्र डोमिसाईल. आता हे बघा बाळांनो, जेव्हा तुम्ही MHT CET थ्रू ऍडमिशन घेता ना तर महाराष्ट्राच्या मुलांना स्टेट कोटाचा फायदा होतो. ठीक आहे, स्टेट कोटाचा फायदा होतो म्हणजे आपली स्टेट आहे, इथे बाहेरचे मुलं पण येऊन ऍडमिशन घेतात, पण त्यांचा जो अदर स्टेटचा कोटा असतो तो कमी असतो ॲज कम्पेअर्ड टू आवर होम स्टेट. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो सेम आहे, 80% सीट्स फिल होतात आपल्या थ्रू MHT CET आणि 20% सीट्स फिल होतात थ्रू योर येस बरोबर इन्स्टिट्यूट लेवल राउंड्स. त्यानंतर बाळांनो टोटल सीट इनटेक किती आहे तर 250 टोटल सीट इनटेक आहे आणि 250 मधून जर बाळांनो तुम्ही मॅनेजमेंट कोटाचा विचार केला तर 48 सीट्स बिलोंग टू मॅनेजमेंट कोटा आउट ऑफ 250. त्यानंतर कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंगचा विचार केला तर टोटल सीट्स आहे 120 और उसमें से 24 सीट्स बिलोंग टू द मैनेजमेंट कोटा. उसके बाद इलेक्ट्रॉनिक्स की बात करो तो 120 सीट्स आर द टोटल इनटेक कैपेसिटी और उसमें से 120 में से 24 सीट्स बिलोंग टू द मैनेजमेंट कोटा. फीस एंड प्लेसमेंट की अगर आप बात करो तो फीस विदाउट हॉस्टल 2,12,125 और मैनेजमेंट कोटा से अगर आप बात करो 7,84,500. इसीलिए मैं बोलती हूँ पूरा का पूरा जी जान लगा दो MHT CET के लिए कि भाई साहब ये जो 30 दिन है इसमें हम इतना फोड़ेंगे इतना फोड़ेंगे इतना फोड़ेंगे कि मतलब आपको महाराष्ट्र के बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज तक जाना ही जाना है. कारण जैसे जैसे हम बेस्ट कॉलेजेस के पास जा रहे हैं ना फीस स्ट्रक्चर कम होते जाता है लेकिन पैकेजेस बढ़ते जाते हैं. ठीक है, सो इट इज ऑलवेज अ विन विन सिचुएशन. त्यानंतर हाईएस्ट पॅकेजचा विचार केला तर 52 LPA इज द हाईएस्ट पॅकेज एंड माय डियर स्टुडंट्स इफ यू टॉक अबाउट द एवरेज पॅकेज इट इज 13,66 LPA. त्यानंतर PICT कॉलेज, इथे ना मी जेव्हा पुण्याला हॉस्टेलला राहायचे माझी रूममेट होती या कॉलेजमध्ये तर ती पण सांगायची की यार ती आता बँगलोर मध्येच आहे आणि तिचा आजच्या डेटला तिचं पॅकेज 56 LPA आहे. वी पास्ड आउट इन 2021. त्यानंतर जर हे कॉलेज कधी एस्टॅब्लिश झालं होतं, खूप ओल्ड कॉलेज आहे. हे कॉलेज कात्रजला आहे भारती विद्यापीठच्या बॅक गेटला. 1983 में ये एस्टैब्लिश हुआ था. प्राइवेट कॉलेज है, पुणे महाराष्ट्र में है. एडमिशन कैसे होते हैं? प्योरली ऑन द बेसिस ऑफ MHT CET. कैप राउंड थ्रू आपको जाना पड़ेगा बट देर आर सम सीट्स वेर यू कैन टेक एडमिशन थ्रू द इंस्टीट्यूट लेवल टेस्ट. उसके बाद अब ये एक कॉलेज ना थोड़ा हटके है. क्यों हटके है ये बताती हूँ. आई डोंट नो इफ यू हैव हर्ड अबाउट दिस कॉलेज but I have heard about this college.
एकदा तुम्ही कन्फर्म करा की 5 IITiansनी मिळून हे कॉलेज बनवलंय वगैरे, असं मी ह्याच्याबद्दल एक स्टोरी ऐकली होती. बट एनिवेज हे कॉलेज ना 2 शिफ्टमध्ये चालतं, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट पण होते आणि इव्हनिंग शिफ्ट पण होते. मॉर्निंग शिफ्ट आई थिंक रफली मी सांगते 9 to 5 होते और इवनिंग शिफ्ट होती है 5 to रात में 1. सो मॉर्निंग शिफ्ट की यानी फर्स्ट शिफ्ट की अगर आप बात करो तो कंप्यूटर इंजीनियरिंग में दे हैव 180 सीट्स का इनटेक और सेकेंड शिफ्ट में दे हैव 60. ठीक है, समझ में आया क्या? उसके बाद अगर आप इलेक्ट्रिकल की बात करो तो 180 उसका कैपेसिटी है फॉर द फर्स्ट शिफ्ट एंड फॉर सेकेंड शिफ्ट अगेन इट इज 60. ठीक है, उसके बाद अगर आप आईटी की बात करो तो 180 उसमें सेकेंड शिफ्ट होता नहीं है. ठीक है, अब कैप राउंड थ्रू हाउ डू दीज फिल, तो 144 इन द फर्स्ट शिफ्ट, 48 in the second shift, 144 in the first shift, 48 in the second shift. और इलेक्ट्रॉन आईटी की बात किया मैंने तो यहाँ पे it is only about the morning shift यानी first shift 144, which means total shifts यहाँ पे सारे अगर आप काउंट करो शिफ्ट 1 कंप्यूटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स और आईटी तो 540 सीट्स टोटल बनते हैं और सेकंड शिफ्ट की आप बात करो तो 120 सीट्स टोटल बनते हैं. ठीक है, मग त्यानंतर बाळांनो तेच थ्रू फर्स्ट शिफ्ट कॅप राउंड कसे फिल होतात हे मी दाखवलेलं आहे. पण मी एक गोष्ट सांगते बाळांनो, दिस इज अगेन कन्सिडर्ड एज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र, कारण प्लेसमेंट बद्दल तर बोलायचा प्रश्नच नाही. मी तुम्हाला टोटल सांगते. आता जर तुम्ही MHT CET थ्रू गेले तर बाळांनो पर इयर इथे फीज असेल 1,95,000 और टोटल फीस फॉर 4 years विल बी 7,80,000. And my dear students, if you go through the management quota, it will be between 5 lakh to 7 lakh and the total fees for 4 years will be 20 lakh to 28 lakh. ठीक है, now if you talk about the highest package 52 LPA गया था and इसका average package होता है 8 LPA. त्यानंतर कामिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मी स्वतः इकडची ॲल्युमिनी आहे. I was in this college and you won't believe I was in this college for 11, 12 and later on I did my remaining part also from here. हे कॉलेज खूप जुनं कॉलेज आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी हे कॉलेज, महर्षी कर्वेंनी हे कॉलेज सुरू केलं होतं. आणि बाळांनो इथे ज्या मुलींसाठी फॅसिलिटीज आहे, म्हणजे त्या टाइमला महर्षी कर्वेंनी ह्या कॉलेजमध्ये मुलींनी शिकावं त्याच्यासाठी त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि त्यांनी लिटरली हे मुलींचं शिक्षण दे स्टार्टेड इन अ स्मॉल झोपडी काइंड ऑफ थिंग, इन अ हट काइंड ऑफ थिंग. आणि आज त्यांनी इतकं जास्त तिथे काय म्हणतात त्याला एक्सप्लोर केलेलं आहे. त्यांनी तिथे तुम्ही बिलीव्ह नाही करणार बाळांनो, तिथे ब्लाइंड स्कूल पण आहे, 1st to 10th आहे, LKG, UKG, 11th, 12th, इंजिनिअरिंग कॉलेजचं त्यांचं पूर्ण वेगळं युनिट आहे, आर्किटेक्चर आहे. तर इतका छान त्यांनी प्रोग्रेस केलेला आहे आणि आय थिंक गर्ल्ससाठी तर इट इज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस. अँड इवन इफ यू टॉक अबाउट स्कूल्स और 11th, 12th और even they have BSc there, they have BSc chemistry, biotechnology, they have BSc microbiology, I think they have computer science also, BCA also. तर बाळांनो दिस इज रिअली वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस, स्पेशली इफ यू आर समवन, जे मी महाराष्ट्रामध्ये बघते की मुली गावात राहिलेले असतात, मग थोडासा मनामध्ये भीती असते मॅम आम्ही सिटीमध्ये जाऊन कसं राहणार. तर इथे अशा मुली आहेत ज्या महाराष्ट्राच्या इतक्या कोण्याकोपऱ्याहून आलेल्या आहे, पण बाळांनो इथे त्या आल्या ना एकदा लाईफ सेट होते. इथे पण माझी एक रूममेट होती, माझी एक रूममेट PICTला होती आणि अजून एक रूममेट होती, शी वॉज ऑल्सो हियर. नाउ शी इज ऑल्सो वर्किंग इन बँगलोर. शी डिड हर दिस थिंग engineering in computer science. Today she has a package of 82 LPA. She is working in Amazon. Anyways, coming back to the college, it was established in 1991. It is a private college, it's a girls college and it is in Pune, Maharashtra. इथे पण admissions होतात through CET और JEE mains. त्यानंतर बाळांनो what is the criteria, you require 45 to 50% in your महाराष्ट्र बोर्ड ते तर आहे आणि CET मध्ये आणि MHT CET मध्ये आणि JEE मध्ये तुम्हाला ऑफकोर्स चांगला पर्सेंटाइल पाहिजे. सीट इनटेक कॅपॅसिटी किती आहे कंप्यूटर इंजिनिअरिंग साठी 180, मॅनेजमेंट कोटा थ्रू 20, त्यानंतर 180 फॉर युअर इलेक्ट्रॉनिक्स आणि 20 फॉर थ्रू मॅनेजमेंट कोटा, 20 इन्क्लुडेड इन दिस. त्यानंतर जर तुम्ही विचार केला आयटीचा तर 120 आणि 20 फॉर मॅनेजमेंट कोटा. त्यानंतर बाळांनो MKSSS, परत इथे जर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं ना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा विचार केला, सीट इनटेक 60, मॅनेजमेंट कोटा 20, परत इथे त्यानंतर मेकॅनिकलचा विचार केला 60 आणि मॅनेजमेंट कोटा 20. ठीक आहे, फीज किती आहे बाळांनो इथे, तर फीज आहे रफली 6.87 लाख तुम्ही पकडू शकता विदाउट हॉस्टेल. ॲव्हरेज पॅकेज आहे 8 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 55.75. पण तुम्हाला सांगते मी
2023 मध्ये ऐकलं होतं की एका कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला ह्या कॉलेजमध्ये हायेस्ट पॅकेज 74 LPA त्यांनी ऑफर केलं होतं. हे मी ऐकलं होतं इन 2023 और 2024च्या आसपास. ठीक आहे. सो दीज वेर सम ऑफ द टॉप कॉलेजेस इन महाराष्ट्र बाळांनो. आणि हे खूप 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 चांगले कॉलेजेस आहे. जर तुम्ही MHT CET मध्ये चांगला पर्सेंटाईल आणला तर बाळांनो याच्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी असू शकत नाही. असेच कॉलेजेसशी रिलेटेड काही डाउट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कॉमेंट करा. आय विल बी very very happy to answer them and help you out on this. And that's all for today my dear students. See you all in the next video. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, be positive and keep smiling guys. Bye bye.